सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये। सांधेवात निदान, उपचार, त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल। त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूस्कर आय केअर हॉस्पिटल। अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर। संपर्क 9142 12 17 77। अखंड मराठा समाज अहमदनगरच्या वतीनं उद्या 23 ऑक्टोबरला जिल्हा बंदची हाक दिली गेली आहे। या संदर्भात आज जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदन सादर केलं गेलं। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे। त्या उपोषणाला अहमदनगर शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा दर्शवण्यात आला असून नगर तहसील समोर उपोषण सुरू केलं गेलंय। मागील 7 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणासंदर्भात सरकार कुठल्याही प्रकारे सकारात्मक भूमिका घेताना दिसत नाही, अशी भावना मराठा समाजाची झाली आहे। मराठा समाजाच्या प्रमुख मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उद्या जिल्हा बंदची भूमिका सकल मराठा समाजाच्या वतीनं घेतली गेली आहे। आज आम्ही नगर शहराच्या वतीने माननीय कलेक्टर साहेब यांना मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असून आजचा 6वा दिवस आहे। शासनाने आतापर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही, म्हणून आम्ही आमचे सहकारी आज नगर तहसील कचेरीजवळ माननीय श्री गोरख दळवी, संतोष आजबे, सकाराम गुंजाळ हे 3 सहकारी उपोषणाला बसले असून त्याबाबत बी सरकारने कुठलाही विचार केलेला नाही व तहसीलदार साहेब यांनी सुद्धा काही त्याचा निवेदन देऊन सुद्धा विचार केलेला गेलेला नाही। तरी सुद्धा जरांगे पाटलांची परिस्थिती आज खराब होत चाललेली आहे। आम्हाला हे पावत नाही, पण तरी सरकार ह्या बाबतीत कुठलाही विचार करत नाही। त्यात आमच्या दरेकर म्हणून एक आहे, तो एक नुसतं तेल मीठ लावून काहीतरी बातम्या पसरून आणि मराठा समाजामध्ये द्वेष पसरायचं काम करतोय। त्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा ह्या समाजाला वेठी धरण्याचा प्रयत्न करत आहे। कुठल्या ना कुठल्या अटकली घालून वडगुद्री इथं श्री उपोषणाला माळी समाजाच्या वतीने लोक बसवलेले असून ते आमच्या लोकांना जाण्या येण्यास मज्जाव करत आहे। वास्तविक पाहता लोक हा रस्ता गावासाठी असतो, पण पोलीस प्रशासनाने हे शासनाचे ऐकून ते वरून आदेश आल्या कारणाने पूर्ण रस्ता बंद केलेला आहे आणि जरांगे पाटलांना भेटण्यासाठी जे लोक जात आहेत त्यांना सुद्धा मज्जाव केलेला आहे। कारण हे लोकशाही नसून हे हुकुमशाही पद्धतीने चाललेला कारभार आहे। आम्ही याचा निषेध करतो। दुसरी गोष्ट, नगरमधून आज उद्या आम्ही जिल्हा बंदीची एक हाक दिलेली आहे। तरी सगळ्या बांधवांना मी नम्र विनंती करतो की आपण उद्या या बंदला आपण सगळं सहभागी व्हा। जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज अहमदनगरच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांना आत्ताच आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि उद्या जिल्हा बंदीची हाक दिलेली आहे। तरी या जिल्हा बंदीच्या हाकमध्ये बंदच्या काळात इतर समाजाचे लोक, शाळा असो, कॉलेज असो, विद्यार्थी असतील, काही विपरीत घडविण्याचा प्रकार करू शकतात आणि मराठा समाजावर त्याचं खापर फुटू नये। आणि जरांगे पाटलांनी हे सांगितलेलंच आहे, शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन करायचं आहे। तर तमाम अखंड मराठा समाज अहमदनगर वासियांना सांगू इच्छितो, कुणी अविश्वास ठेवू नये आणि आपला बंद यशस्वी करून दाखवायचा, एवढंच करायचं, बाकी काही करायचं नाही, ही समाजाच्या वतीने सर्वांना विनंती करतो। उद्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये तसेच नागरिकांनीही आपल्या आस्थापना बंद ठेवाव्यात, असंही आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीनं केलं गेलंय। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड,
तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.